श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर दिवसाची सुरुवात ही आमची अशी होत असते, ती नेहमीच होत असते. तर तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो. नमस्कार. तर आज बनवते मी अंड्याची भुर्जी. अंश तू खाणार आहेस ना? खाणार आहे का तू? नाही. त्याला नाही खायची, मलाच ऑफिसला बनवून घेऊन जायची. त्यामुळे आता जस्ट उठलो आणि इथं काम चालू आहे. म्हणजे चला मीच बनवून घेतो भाजी. तर सध्या आपले जे व्ह्यू आहे ते कमी चालू आहेत. तर कृपया तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा कमेंट व्यवस्थित करा. कारण का कसं आहे, यूट्यूबचं एक नियम असतो, त्याचा एक काय बोलतात त्याला, यूट्यूबचा एक अल्गोरिदम असतो, तो फॉलो झाला पाहिजे. तर त्यासाठी सध्या तिचे पण जे व्हिडिओ काढायचे प्रमाण आहे ते थोडं कमी झाले. कारण का तिला टाईम भेटत नाही आहे. आपलं दिवसभर ती सकाळी 8 वाजता लॉग इन करते, 8 ते 9 वाजता लॉग इन करते, दिवसभर लॉग इन असते बिचारी. त्यामध्ये मी आज जर आता नाईट शिफ्ट चालू आहे, मी आल्यावरती झोपतो. झोपल्यानंतर थोडं तिला मदत केली तर केली, नाही तर पुन्हा झोपून जातो. मग सध्या आता मुद्दा असं आहे की तुम्ही जे कमेंट चालू आहेत यूट्यूबवरती, म्हणजे हिच्या व्हिडिओवरती, की यूट्यूब कुठं चालते हिचं, काही व्ह्यूवर्स नाही आहेत, असं वगैरे भरपूर कमेंट आले. तर कमेंटवर क्लिक करा, एवढंच मला सांगायचं आहे. कारण का यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते फॉलो झालं पाहिजे. त्यामुळे सध्या सर्व यूट्यूबचे जे व्ह्यूज आहेत ते कमी आहेत. चपात्यांची वाट लागली म्हणून मॅडम आपलं परत आलं त्यांचं काम सोडून चपात्या बनवायला. झालं का ग? चपात्या नाही जमत आहे. चहासोबत कडक चपात्या खातात ना, मग कडक बनवल्या. हां, अंडा भुर्जी आणि चपाती भाजी. अच्छा मी ना. तर बघा, पारोशी माणसं आज महाशिवरात्रीच्या दिवशी खिचडी बनवतात. ते पारोशी अंगण नको बनवू. तुम्ही खिचडीसाठी जागलाय, नको बनवू का सांगा? नाही बरोबर बनव ना. काय बनवतो बघ मम्मी, किती खिचडी बनवणार आहे आता. तुला आवडते ना खिचडी? हां, खातो का तू? एवढी तिखट नाही होणार का? एवढी खाईल का तू? काय तुझं? मग जा ना. मग अशी करायला जायला विचारतो, पण बाहेर जायचं म्हटल्यावरती नाही विचारत. पटकन जातो. कुठं पळून जायचं म्हटलं की 1 मिनिटात गायब होतो, तेव्हा नाही विचारत. बटाटे काय एवढे मोठे मोठे टाकले? माझ्याकडे ब्रेक नाही, तेवढ्या वेळेत पटकन करून देते ना. मग थँक्यू म्हणायचं सोडून म्हणजे बटाट्याचं वेगळं आणि ह्याचं खिचडी वेगळी करणार आहेस का? असं मी म्हणाले का? मग त्याच्यात बसणार आहे का तेवढी खिचडी आता? अरे अरे, दुसरं मीठ काढायला पाहिजे होतं. कुठल्या मंदिरात जायचं? ह्याच्यात मीठ काढा, वाटीत वेगळं. हे कालचं नॉनव्हेजचे हात वेट लागलेले असतात. पाण्याचं म्हणून आंघोळ केली. पाण्याचं म्हणजे अति प्रॉब्लेम आहे पाण्याचा. रोडचं काम चालू आहे, काँक्रिटीकरण, त्यामुळे टँकर वगैरे बंद केले. पाणी नाहीये, स्टोअर करून करून मी पाणी ठेवलंय. मी रात्री आंघोळ केली, एवढ्या उशिरा साफसफाई केली म्हणून मला धुळ्याचा त्रास होतो, म्हणून मी रात्री उशिरा आंघोळ केली. आणि आता लक्षात आलं की आता जर मी आंघोळ केली तर यांना पाणी उरणार नाही बाहेर, म्हणून नाही केली. पण करणार आहे मी, प्यायचं पाणी त्यांनी आंघोळ करणार आहे. आपण पाण्याचं कॅन आणायला जाणार आहे संध्याकाळी, आता वेळ नाही आहे म्हणून नाही गेलेली. तर माझी खिचडी ही अशा प्रकारची असते. बटाटा उकडून घेतला, भाजून घेतला, आता त्याच्यात खिचडी बनतीये. परी किती मोबाईल मध्ये थोडं चार्जिंग लावा, काम चालू आहे. चार्जिंग ठीक आहे, चला भेटू. आपण पुढचा ब्लॉग हे करू, शूट करू. थोडासा चार्जिंग संपले मॅडमचे, काम पण करायचे त्यांना. माझी खिचडी दाखवा सगळ्यांना. मला खिचडी बनवून दे तोपर्यंत, जी मी खाऊन. कढई थोडी जरा बारीक झाली. ते दुसऱ्या कढईमध्ये ना हे ठेवले, काय रात्री डाळ होती ती त्याच्यात ठेवली. काढून नाही ठेवली का तर पाण्याचे बोंबे भांडे घासायला.
चलो आता काय बनवते? मिरची घे ना त्याच्यामध्ये. कोथिंबीर कोथिंबीर नाही चालत का? काय नाही तू केलंस तेल किती वाजता आंघोळ केली आज? मी तर झोपून आता उठले. मी मॅडमचा टिफिन चालू आहे आता. टिफिन म्हणजे माझा पण उपवासच आहे. 12 वाजता केली. 12 वाजता मी आंघोळ करून पूजा माझी वगैरे सगळं झालंय. आवरलं नाही माझा अवतार असा आहे म्हणून, कारण माझं काम पण चालू आहे, मला काही सुट्टी नाही आहे. एवढं पुरतील का वडे? सारखं चालू केलं बस. पुरतात ना. मग तुम्हाला परत खिचडी करून घे. परत खिचडी बनावं लागेल वापस त्याची उरलेल्याची. तुझं काय रे अंशू? अंशू तू आंघोळ नाही केला अजून? आम्ही दोघांना पाणी ठेवले आंघोळीला. शी असा हात नाही घालायची त्याच्यामध्ये. प्लेट एवढी छोटी घेतली आहे ना, खरं सांगायचं काय चेंगटपणा चालू आहे. पाणी अजून आमच्याकडे नाही आलं. एवढा लांबून पाणी आणतोय ना आम्ही वापरतोय, तर त्यामुळं चेंगटपणा होतो. तो पत्रावळे आणायला पाहिजे. आणि जे कोणी मोबाईल जास्त वापरत असतील किंवा सिस्टम वापरत असतील त्यांना एक छोटंसं असं नाही का रिक्वेस्ट आहे. अक्षरशः माझे शोल्डर लॉक झालेत. आता मी एवढं पण काम करू शकत नाही. एवढं दुखतंय का नाही, तर का नाही जरा आराम करत करत मोबाईल वापरा. तर मी असं 8-9 तास सलग वापरते, त्यामुळे मला त्रास झाला. तर तुम्ही जरा आराम करत करत करा, कारण आता माझ्याकडं पर्याय नाही आहे म्हणून मी करते. कोण म्हणणार नाही आहे ना. वाजलेत 6:15 आणि ह्याची बघा मस्ती चालली अजून. अंतरण तसंच आहे. काय करतोय? बघा आणि हे देवारा. हा देवारा एकच देवार आहे. हा काढून आता ठेवायचं आहे पॅक करून. झाले का? एक तरी वडा अजून झाले ना. तर एक टीप आहे माझ्याकडून, छोटीशी किचन टिप्स आहे जी नवीन कोणी असतील वडे बनवणारे त्यांच्यासाठी. मी पुण्यात एका ठिकाणी आले होते पहिले कामं करायला, लहान मुलं सांभाळायला. त्यावेळेस त्यांच्या घरात मी वडे बनवत होते. मला माहीत नव्हतं साबुदाणा वडा जास्त हीट झाली तर तेलात फुटतो, आणि तो इतका भयंकर फुटला होता की माझ्या चेहऱ्यावर सगळं तेल वगैरे झालं होतं. आणि ना हातावर वगैरे, आता हातावर डाग दिसत असतील, आहेत हातावर, पण चेहऱ्यावरचे डाग ना मी लगेच चटणी लावली, आणि चटणी लावली की डाग जातात. बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. जर आपण कांदा लसूण मसाला लावला ना तर तिखटाचे डाग जातात. तर थोडंसं लांब राहत जा ह्याच्यापासून. आता बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, वडे तळायला लागले की लांब राहायचं असं माझ्यासारखं. तर स्पेशल एक गोष्ट सांगते नवरदेवानी केलेली माझ्यासाठी. ही किचन टीप होती बरं काची. चहा, मी सारखा चहा मागेन म्हणून एकदमच बनवून ठेवला. आणि कशात डाव्या का बरं? खरं नाही. चला तर आता संध्याकाळच्या 8:30 वाजलेत आणि मी मंदिरात चाललेली आहे. तर इथं खूप सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती बनवून ठेवलेल्या आहेत. आणि अंशला पहिल्यांदा असं घेऊन कुठेतरी चालले आहेत. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अंशला सांगत होते, कारण परवा टी व्हीला बघितल्यापासून तो जास्तच विचारतो प्रश्न. आणि हल्ली मुलांचे प्रश्न एवढे असतात की उत्तरच काही नसतात. त्यानंतर मी मंदिराला गेले तर तिथे एवढी भव्य रांगोळी काढली होती. बापरे, इतकी भव्य रांगोळी आणि इतकी सुंदर आकर्षक, किती सुंदर रांगोळी आहे. तर मग मला ना त्याचा व्हिडिओ घेण्यापासून आवरतच नाही आलं स्वतःला, आणि सगळेच व्हिडिओ फोटो घेत होते. त्यानंतर आम्ही चालून दमलो होतो. तुम्हाला दिसलंच असेल चेहऱ्यावरनं किती दमलो आहे, कारण घरापासून अर्धा तास चालायचं होतं. त्यानंतर अंशला बसवलं आणि त्याला भरवलं. तर तिथं पाणी आणि प्रसाद दरवर्षी असतो. तर एक पाण्याची बॉटल आणि असा प्रसाद, खिचडी असते आणि एक लाडू. तर अंशला थोडं भरवलं आणि स्वतः मी खाल्लं.
आणि प्रसाद आहे, आम्ही दोघांनी वाटून वाटून खाल्ला. तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात मला सांगायला विसरू नका. तर आम्ही आमच्या जाऊबाई गेलो होतो आणि शेजारचे एक होत्या त्यांच्यासोबत गेलो होतो. तर बघू शकता किती सुंदर रांगोळी दिसते. तर घरी आल्याच्या नंतर सगळ्यात आधी तर देवपूजा करून घेतली. रात्री 11 वाजले होते आम्हाला आवरायला सगळं. त्यानंतर जो मी धूप आणला होता ना त्या उरूसमधून म्हणाले होते, तर तिथं मी कोळशाला फसले. तेव्हापासून तो धूप वापरताच आला नाही, कारण कोळसाच चांगला नाही. आणि हा धूप कांड्या तर माझ्याकडं होत्याच, तर माझी संपलं होतं. म्हणून मग देवाच्या आरतीनेच ही पेटवून घेतली धूप. आणि इथं स्वामी महाराजांना ठेवलं आहे, कारण आता तुम्हाला दिसतच असेल पाटावर ठेवलेलं आहे. तर या मंदिरात काही बसत नाही प्रेम, त्यामुळं मला इथं असं खाली वेगळे ठेवायला लागले. लवकरात लवकर मंदिर घ्यायचा प्रयत्न करेल. थोडंसं मला यश मिळू दे यूट्यूबला. नंतर मी पूजेला बसले की याची लुडबुड अति असते की मला एकट्याला पूजा करायला. आणि व्हिडिओ शूट करते म्हटल्यावर तर जरा जास्तच नाटक असतं. मीच करतो पूजा, मीच म्हणतो. आणि अंश बऱ्यापैकी तारक मंत्र थोडाफार म्हणतो, परंतु जाप खूप छान करतो, माझ्यापेक्षाही छान. आणि आता एकट्यालाच त्याला आरती करायची होती, त्याला ती सवय झालेली आहे त्यामुळं. पण मला भीती वाटते की त्याला भाजल वगैरे, म्हणून मग मांडीवरच घेतला. त्याला कळलं व्हिडिओ बनवते, मग उगीचच पाय वाकडे तिकडे करेल. खूपच अति नखरे करतो हा. तर आपण एकदा व्हिडिओ बंद केला की आपोआप शांत होतो. मग कधीतरी चोरून व्हिडिओ घेऊन दाखवेन मी की हा किती नखरे करतो. आणि हा आपलं लक्ष नसलं की तर किती छान पूजा करतो. आजची पूजा अंशनी केली आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.